स्पर्धेमध्ये त्यांचं मनपूर्वक धन्यवाद। दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार, गुड आफ्टरनून एव्हरीवन, ऑल ऑफ क्रिकेट लवर्स। पहिलाच बॉल निलेश शेखाचा, पहिल्याच बॉलवर क्रॉस बॅटचा उपयोग केला होता कृपेश पाटीलच्या हातामध्ये। आज यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर 2025 मध्ये 5व्या सीझन मध्ये कृपेश पाटील एक वेगळी भूमिका निभावतोय ॲज अ विकेट कीपर, ॲज अ फिल्डर म्हणून गेली कित्येक वर्ष आपण सातत्याने पाहिलं, परंतु प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका निभावता आली पाहिजे तरच तो खेळाडू। फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळला गेलाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी मिडॉनचे, फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल योगेश जाधवच्या बॅटमधून 1 रन येत असताना ऑफ द मार्क संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली। ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता, सरळ चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला गेला। गुड डिलिव्हरी प्रतीक आज प्रमोट केले गेले, कारण कुंदन मालवीने सांगितलं की आता स्ट्रॅटेजी तुम्ही काय आखतील। ज्यावेळेला मी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की आता आमचा जो बॅटिंग क्रम आहे तो आम्ही चेंज करणार आहोत। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीयेत। गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन। थँक्यू। महेश किनीच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला होता, एक अतिशय चांगला दर्जेदार झेल पाहायला मिळाला। फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये। ब्युटिफुल डिलिव्हरी निलेश शेळका, अतिशय चांगल्या पद्धतीने हा बॉल हाताळत असताना पाहायला मिळतो, एक्सपिरियन्स आहे। पागदरे 11 या टीम मधून खेळताना ओपन टीम मध्ये प्राधान्य मिळालं महेश पागदरे, जे आपण पाहतायत पोलीस दलात ते सुद्धा आहेत। अप्रतिम चांगला फटका आहे, ओव्हर पिच चेंडू होता, सरळ चेंडू निघून जाईल, इनसाइड आउटचा फटका, 4 रन, चौकार। थँक्यू, वेलकम बॅक। पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या फलकावर मँक 11 जांभूळपाडा या टीमची जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर। सचिनजी मालवी साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। एका साईडला आपण पाहतायत निलेश शेखा, सौरभ भोईर यांना आपण पाहू शकतायत, हे ओनर आहेत आणि चेअरअप करण्यासाठी मोठ्या संख्येने शिरवलीकर या स्पर्धेला येत असताना त्यामध्ये दामोदर शेखा साहेब यांना आपण पाहतायत, जे स्वतः निलेश शेखा यांचे पिताश्री आहेत। प्रकाशजी जाधव हे स्वतः मात्र आपण पाहतायत आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन वसई जे अध्यक्ष आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ते सुद्धा कमिटी मेंबर्स पाहायला मिळत आहेत। प्रकाशजी जाधव यांचे पिताश्री सुद्धा मोठे चाहते आहेत, क्रिकेटचे निस्सीम भक्त आहेत। कमळाकरजी जाधव आणि दामोदर शेखा हे एवन जोडी म्हणून जे ओळखली जाते। ऑन साइडला कडक शॉट, फुल टॉस बॉल होता, सरळ चेंडूला पाठवला योगेश जाधवच्या बॅट मधून, क्लास षटकार। जबरदस्त फटका पाहायला मिळाला, षटकार आला। हा चेंडू छान आहे, विशाल पाटील अडणे गावचा हा अनमोल रत्न
आणि अगदी मात्र आपण पाहतायत पहिल्या मॅच मध्ये विशालने जी गोलंदाजी केली होती त्याचा आढावा आपण घेऊया। 2 षटक त्याने हाताळली होती, 2 षटक देत 2 फक्त धावा खर्च केल्या होत्या आणि 5 विकेट, ऑल ऑफ 5 विकेट्स आणि 11 डॉट आले होते। तोच खेळाडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा विकेट मिळण्याची दाट शक्यता। सौरभ भोईर येत आहेत, वन ऑफ द बेस्ट फिल्डर। हा 6वा विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळतोय। क्या बात आहे विशाल पाटील, विशाल संतोष पाटील हे नाव आहे। मात्र आपण पाहतायत या टीमच्या भरोशाचा गोलंदाजाचा फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन। थँक्यू। चला बॅटर थोडीशी घाई करा, 1 मिनिटाच्या अगोदर तुम्हाला खेळपट्टीवर येणे अनिवार्य राहील, अन्यथा टाइम आउटच्या नियमाने तुम्हाला बाद दिलं जाईल, याची दखल घ्या। जर पंच त्या ठिकाणी स्ट्रिक्टली राहिले आणि टाइम त्यांनी मात्र काउंट केलं, 1 मिनिटात जर तुम्ही आले नाहीत तर तुम्हाला टाइम आउट हा नियम लागू केला जाईल, याची दखल घ्या। संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली। 3 बॉलचा खेळ झालाय आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये यशला आपण पाहत आहेत। चांगला बॉल, या वेळेला बॅटची एज, काय बॉलिंग केले विशाल पाटील। मूर्ती लहान कीर्ती महान, अडणेचा अनमोल रत्न गोलंदाजी चांगली करत असताना फलंदाज त्याच्या समोर मात्र या वेळेला परिपूर्ण नतमस्तक होत असताना शरणागती पत्करतायत। छोटा पॅक बडा धमाका, मॅग्निफिसंट बॉलिंग, विशाल पाटील इज ऑन अ हॅट्रिक। जबरदस्त बॉलिंग करत असताना गोलंदाजीमध्ये आगीचा वर्षाव सुरू आहे की काय असंच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। हॅट्रिक वर पोहोचला गेलाय, षटक क्रमांक 2 च्या व्यासपीठावर आपण पाहतायत मिस्टर जिग्नेश किनी यांना शांत संयमाने आज पाहायला मिळतात आमच्या व्यासपीठावर। नवनाथ पाटील, त्यांच्या समवेश शिरीष सालकर आणि साई रावते यांना आपण पाहू शकाल, त्यांचं करूया आपण सुस्वागतम। यावेळेला चिप शॉट खेळला गेलाय, इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका, बॉडमॅनचा चांगला वापर केलाय। फिल्डर धावतायत, चेंडूला स्टॉप करतील, 2 रन्स जरूर डेफिनेटली पळून पूर्ण केले जातील। योगेश आणि एका साइडला आपण पाहतायत नारायण वजे, हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत। गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता ते सर्व काही डिक्शनरी मध्ये पुसून आता मात्र मी नव्याने सुरुवात करणे, हेच मंत्र आता तुम्हाला जोपासायचा आहे। चांगला बॉल होता, यावेळेला आपण पाहताय कृपेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला। निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आणि एक सफल षटक यावेळेला पाहायला मिळतं। 2 षटकांच्या समाप्ती अखेर मयंक 11 जांभूळपाडा या टीमची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली। 6.50च्या आतापर्यंत करंट रन रेटने खेळत असताना पाहायला मिळत आहे। पहा, टेनिस बॉल क्रिकेट आता खूप पुढे चाललंय आणि अशातच तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळालंय, मोठमोठ्या स्पर्धे खेळण्याचं तुमचं जे भाग्य आहे आणि त्यामध्ये ही स्पर्धा आता 33 गावांची मिळून ही स्पर्धा आपण पाहिली तर मी तर म्हणेन VGPL हा एक वर्ल्ड कप आहे या विभागातील, तो वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा। म्हणजेच प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ कसं मिळवून द्यायचं हे संघ मालकांनी जरूर दाखवून दिलं गेले आणि त्या टॅलेंटचं परिपूर्ण आज जरूर आपल्याला पाहायला मिळतंय। त्या संधीचं सोनं होत असताना मॅग्निफिसंट बॉलिंग बाय विशाल पाटील, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हियर। निलेश शेका, चांगला बॉल होता, बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी, स्टँडर्ड वर्सेस स्टँडर्ड असा सामना मात्र यावेळेला 2 फलंदाज आणि गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। ग्रेट डिलिव्हरी, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 धावा, नो डाऊट अबाउट इट। नारायण वजेच्या खेळामध्ये सातत्य आहे,
चांगला बॉल, पंचांकडे दाद मागितली, पंचांनी आपली फेटाळून लावली. निलेश शेकाने मात्र फेकी जरूर केले. बॅकअप चांगला मिळतोय, 1 रन मिळेल. कदाचित हलकीशी बॅटची एज होती की काय, आणि यस, शेखर हिरगुडे सर हेच दर्शवतायत की बॅटची हलकीशी एज लागली होती. खेळपट्टीवर चेंडू होता, अपील केली होती. कदाचित बॅटची एज नसती तर इथे विकेट मिळण्याचे चान्सेस डेफिनेटली 100% असते. 1 रन येते आणि संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 2. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही, योग्य ती दिशा, लाईन अँड लेंथ जर तुमच्याकडे असेल तर जगातील तुमच्या समोर कोणताही फलंदाज येऊन ठाकला तरी सुद्धा तुम्ही चांगली गोलंदाजी करण्याचा मानस ठेवता. व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतायत कृपेश पाटील आता एक वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत ॲज अ विकेट कीपर म्हणून. आपण पाहू शकाल चांगली विकेट किपिंग. संघाची धावसंख्या स्थिर. 3 बॉलच्या समाप्तीनंतर मयंक 11 जांभूळपाडा टीम स्ट्रगल करताना 14 वर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सफल होऊन खेळले गेलेत. फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. महेंद्र गरेलला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. कॉटन बोल्डची संधी फार कठीण असतं अशा वेळेला. या संधीचं सोनं करण्यासाठी तत्पर असतात प्रत्येक गोलंदाज. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. अतिशय सुंदर हे सॉन्ग आपण पाहत आहेत. यावेळेला ऑन साइडला जरूर खेळले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं जितू मालवी सेफ झोन मध्ये या चेंडूला एक्झिक्यूट केलं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 या धावसंख्येवर 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. काय स्पेल राहिलेत आतापर्यंत. खेळपट्टी अक्षरशः निलेश शेका आणि विशाल पाटीलच्या प्रेमात पडलेली आहे. चांगला बॉल होता परंतु समोर ठेवला होता. विशाल पाटील येत आहेत, त्याला बीट करून चेंडू निघून जाईल आमच्या सरळ व्यासपीठाच्या दिशेने. षटकाराकरिता हा खणखणीत नारायण वजीच्या बॅटमधून षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर 21 वर जाऊन पोहोचली गेली. व्यंकटेश धुमाळे हे सुद्धा आपण पाहतायत. खास करून मुंब्रावरून ते मुंगफलीवाले आपल्याला पाहायला मिळत आहेत. उदरनिर्वाह आणि क्रिकेटवरची गोडी जिव्हाळा हे सातत्याने जपतात. रात्री ते पालघरमध्ये होते, आता ते आपण पाहतोय शिरसाड. म्हणजेच एक क्रिकेटवरचं प्रेम सुद्धा. आणि खऱ्या अर्थानं या टेनिस बॉलने क्रिकेटने का आम्ही त्याचा ऋणी आहोत, कारण या बॉलने प्रत्येकाला व्यवसाय दिला. आज समालोचक असतील, अंपायर्स असतील, स्कोरर असतील, डिजिटल स्कोरर असतील, यूट्यूब लाईव्ह संपूर्ण टीम असेल, मंडप डेकोरेटर असतील, डीजे असेल, स्पोर्टचे शॉप असतील, आणि महत्वाची बाब म्हणजे आपण पाहतायत जे व्यावसायिक खेळाडू आज खऱ्या अर्थानं 17, 18, 27 लाखला खरेदी केले गेले इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या स्तरावर. म्हणजेच या टेनिस बॉलने आज प्रत्येकाला व्यवसाय दिलाय. ही खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते. म्हणून आम्ही या टेनिस बॉलचा सदैव ऋणी आहोत. संघाची धावसंख्या फलकावर 21 रन झालेले आहेत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया सागर डीजेला संधी. रन 3 षटकांच्या समाप्ती अखेर. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा विशाल पाटीलला गोलंदाजी मार्कवर आणले गेले. चांगली रणनीती, गेम प्लॅनिंग आखलं गेलंय. विशाल पाटील आज त्यांचे पिताश्री सुद्धा खुश असतील, ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील. तर संतोषजी पाटील अर्थातच काळ्या काका या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 21-21. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली. दोन्ही फलंदाजांमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की कोणत्याही कंडिशन मध्ये कोणत्याही सिच्युएशन मध्ये गोलंदाजावर अटॅक करण्याची हिंमत बाळगतात. ऑफ साइडला चिप शॉट खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, थोडेसे दूर होते, डबल माइंड मध्ये पाहायला मिळाले. रोशन भोंटे पुढे सरसावत असताना नेहमीच निलेश एका त्याच्यावर विश्वास ठेवतात. साखरेच्या मैदानापासून त्याचा प्रवास सुरू झाला, तो थांबता थांबेन असा झाला. एक ऍज अ फिल्डर म्हणून या खेळाडूला निवडलं आणि आतापर्यंत चांगला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना कृपेश पाटील चेंडूला गॅदर करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 22. चांगली बॉलिंग पहा. डॉट बॉल अंकित पवार आम्हाला दर्शवतील की या आतापर्यंत सुरू असलेल्या या चौथ्या षटकांपर्यंत डॉट बॉल किती आलेत. 12 बॉल डॉट. म्हणजे यावरून स्पष्टपणे विचार करू शकता या 12 बॉल मध्ये सिंगल डबलला जर महत्व दिलं असतं तर डेफिनेटली 20-22 तरी निदान फलकावर धावा ऍड झाल्या असत्या. परंतु हे क्रिकेटचा खेळच आपल्याला पाहायला मिळतो, अद्भुत आहे. कदाचित त्या ठिकाणी संकट विकेट घेण्याच्या प्रयत्नात होते की काय, बेल्स अगोदरच मात्र खाली विस्कळीत झाली होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले, 22 रन. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता हवेच्या झुतावर. नारायण वजेला माहिती आहे इथून फक्त आपल्याला बॅटला टच करायचं आहे. चेंडू ऑटोमॅटिकली हवेच्या झुतावर ट्रॅव्हलिंग करत असताना पाहायला मिळेल, ट्रॅव्हल करत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 22 धावा, 22. अप्रतिम चांगला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर खोदून काढला जातोय. बुंद्यातला बॉल मजबूर केलं खेळण्यासाठी. पहा कमी वेळेमध्ये आणि कमी वयामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं म्हणजे मॅच्युरिटी बॉलर म्हणून ओळखला जाईल, यात ती मात्र शंका नाहीये. कोणताही दबाव न जुमानता चांगली गोलंदाजी करणं हे त्याचं ध्येय त्याने आत्मसात केलंय. म्हणून म्हणतात ना, क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा परंतु हिम्मत कधी चालू नका. चांगला बॉल होता, चांगला बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. काय बॉलिंगचा या वेळेला आपण पाहतायत परफॉर्मन्स राहिलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत गोलंदाजींचा परफॉर्मन्स अतिशय निलेश शेख आणि विशाल पाटीलच्या द्वारे जकडवून ठेवलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 23. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत. आतापर्यंत विशाल पाटीलचा आढावा घेत या 2 मॅचेस मध्ये आतापर्यंतच्या इनिंग मध्ये 4 षटक त्याने हाताळली आणि 4 षटक हाताळत असताना 12 धावा, 7 विकेट आणि 19 बॉल डॉट. म्हणजे काय बॉलिंगचं प्रदर्शन राहिलंय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 23 रन पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना सचिनजी मालवी साहेबांचा संघ अर्थातच मयंक 11 जांभूळपाडा. पाचवं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. दीपेश अर्थातच दीपूला आपण पाहतायत. चांगला बॉल होता, खोलवर चेंडू पाहायला मिळाला. ऑफ साइडला चेंडू निघून जाईल. विशाल पाटील पुढे सरसावते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. इथून अटॅक करणं हेच फक्त पर्याय राहिलाय. आता 11 बॉल शेवटचे आहेत या पहिल्या इनिंगचा विचार करता. मास्टर माइंड क्रिकेट खेळलं जाईल का, स्मार्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल का, नारायण वजीच्या बॅट मधून त्याचं माइंड सेट असेल की 11 बॉल मध्ये जर 4 ते 5 जर षटकार आले तर डेफिनेटली एक फायटिंग टोटल कडे वाटचाल होईल. या वेळेला आपण पाहताय 2 पायांच्या अगदी मधोमध सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट.
कुंदन मालवीला आपण पाहताय स्वतः ॲज अ कॅप्टन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचली गेले. धावा थांबलेल्या आहेत परिपूर्णता. फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेत. चांगला बॉल होता, अगदी सबमरीन डिलिव्हरी, खाली राहिला होता हा बॉल. कृपेश पाटील चेंडू सुटतोय परंतु चांगल्या पद्धतीने फिल्डिंगचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण फार मोठी जिम्मेदारी असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्ही बॅटिंग करू शकता एकटे, परंतु फिल्डिंग करणारे जे फिल्डर असतात ना ते खूप या क्रिकेटमधील दुवा आहेत. 27 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड झालेत आणि त्यामध्ये 17 बॉल डॉट आलेत. साईडला जरूर खेळला गेलाय. एक रन तर मिळेल. सर्कलच्या बाहेर बॉल येतोय. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 26 धावा. 6 षटकांमध्ये जर सलामीवीरांनी चांगली सुरुवात दिली, 2 ते 3 षटक ते चांगले खेळले तर डेफिनेटली धावांचा जो वेग वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय तर मिडल ऑर्डरचे फलंदाज जेव्हा बॅटिंगला येतात त्यांच्यावर तो स्पष्टपणे दबाव दिसत नाही आणि त्यामुळे सलामीवीरांना खूप प्रमुख जबाबदारी दिलेली असते. ते सलामीवीर जर चांगली सलामीवीरी केले गेले नाही, सलामी चांगली दिली नाही तर डेफिनेटली कुठेतरी मिडल ऑर्डरचे फलंदाज, लोअर ऑर्डरचे फलंदाज तिथे कोलॅप्स होताना पाहायला मिळतात. तेच झालंय. ऑन साइडला खेळला गेलाय. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. डीप मिड विकेट आणि मिड ऑनच्या अगदी मधोमध क्लास 4 रन चौकार. थँक्यू. आदरणीय विकास इंगुळे यांच्याकडून संजय भोईर यांनी अर्धशतक झळकावलं, त्याबद्दल चिराग उर्फ चाकू यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी 500 रुपयांचं कॅश प्राइज देऊया. विकास इंगुळे यांच्याकडून हे 500 रुपयांचं कॅश प्राइज आलं संजय भोईर यांच्यासाठी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 30 रन. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. काय दीपूने गोलंदाजी केले. यस, बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय वाईड बॉल्स वाईड आहे की नाही, मात्र ओरिजिनल डिसिजन फेअर आहे हे आपण चेक करूया. थर्ड अंपायर जतीन किनी मात्र थोडीफार त्यांना नॉलेज आहे. फेअर डिलिव्हरी. कॉन्फिडन्स लेवल तेवढा होता त्यामुळे लगेच गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलं होतं. 5 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचले गेले. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल सक्षम जो श्रीराम सक्षम 11 खानेवडे आणि एका साईडला हर्षदा 11 विरार फाटा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. श्रीराम सक्षम 11 खानेवडे वर्सेस हर्षदा 11 विरार फाटा. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 31 धावा 31. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय. या 5 बॉल मध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असेल. सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला या ठिकाणी वाढवावा लागेल. मोठा प्रहार फोर्स केलाय हवेच्या झोतावर. हा बॉल ट्रॅव्हल होईल का? यस, रोशन भोमटेच्या माथ्यावरून सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता कडक शॉट बाय जितू मालवी.
37 ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन साइडला पुल केलाय. पुल पॉवरफुल आहे. सरळ चेंडूला डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरता विजेपीएल षटकार. थँक्यू. आक्रमकतेचा सितारा स्फोटक फलंदाजी होत असताना विध्वंसक फलंदाज आता गोलंदाजांचा कर्दनकाळ या स्लॉक गोअर मध्ये पाहायला मिळतोय. ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक. इथे अपेक्षांचं ओझं असतं. फार मोठं एक्सपेक्टेशन असतं. पण साईडला जरूर खेळले गेले. कोणती धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीयेत. डॉट बॉलची सांगता कुंदनला माहिती आहे की जितू मालवीची बॅट बोलू लागले. आपण सुद्धा थोडस कुठेतरी सॅक्रिफाईस करावं. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43 रन. गोलंदाज सज्ज होईल अनिकेत. अनिकेतचा हा बॉल ह्या वेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. कृपेश पाटील चुकी करतायत. महेश धावतायत परंतु या वेळेला आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी नन्हे मन्ने बच्चे कंपनी यांच्या स्वागतासाठी चौकार. या चौकारासहित संघाची धावसंख्या मयंक 11 जांभूळपाडा या टीमची जाऊन पोहोचते 47 या धावसंख्येवर. लास्ट बॉल या पहिल्या इनिंगचा. यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. या बॉलला सोडून दिलं होतं. यस ॲब्सोल्युटली वाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 48. या स्पर्धेमध्ये लो मॅचेस सुद्धा फिरलेल्या आहेत. लो मॅचेस सुद्धा शेवटच्या बॉल पर्यंत जाताना आपण पाहिलेल्या आहेत. या 3 दिवसांचा आढावा घेत 4थ्या दिवसामध्ये सुद्धा चांगला फटका आहे. ऑन द राईज खेळला गेलाय. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऍज अ स्विफ्ट एज एन एरो टू दी बुलेट शॉट. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 52 आणि 53 रनचं टार्गेट सेट केले गेले. मयंक 11 जांभूळपाडा या टीमने जय हनुमान शिरवली या टीम समोर. ग्रेट बॅटिंग बाय जितू मालवी. आपल्या संघाला कशा पद्धतीने मात्र संकट आल्यावर गरज असते हे दर्शवून दिले गेलं. जितू मालवीच्या बॅट मधून क्लास फटके आले. तंत्रशुद्ध आणि टेक्निकली साऊंड स्वीट टायमिंग सहित पाहायला मिळाले. 52-53 रनचं टार्गेट. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. आपण करूया लगेच टॉस. आपण जिग्नेश किनी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. प्रसाद आणि मोहित एका साइडला आपण पाहत आहेत. आज एवन जोडी आमने सामने पाहायला मिळत आहेत. हेड अँड टेल दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि प्रसाद कॉल करतील. हेड यस हेड आलेला आहे. धन्यवाद जिग्नेश किनी. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. प्रसाद टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग
काही एनी चेंजेस केलेले आहेत? काय चेंज नाही, एक फक्त प्लेयर चेंज केलेला आहे. नक्कीच ही स्पर्धा खेळताना आपण आनंद घेतायत. हो, थँक्यू प्रसाद. मोहित, गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता या मॅचमध्ये टॉस जर आपण तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असते आम्ही सुद्धा. चांगली कामगिरी झाली, तर याबद्दल ॲज अ कॅप्टन म्हणून संघाचं कौतुक कसं करशील? खरं तर आम्ही सर्व छोटेच आहेत, आम्हाला मस्त मजा येते, पण थोड्या काही चुका होतात ना त्या सुधारायच्यात आम्हाला. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. मात्र छोटी छोटी मुलं आहेत परंतु खूप काही मोठी गोष्ट करत असतात, म्हणजे विजयाच्या दिशेने ते आगेकूच करतात. मोहित थँक्यू. तर नुकताच टॉस आपल्याला पाहायला मिळाला जो जिग्नेश किनी यांच्या शुभ हस्ते झाला आणि एका साईडला आपण पाहिलं तर टॉस जिंकलेला आहे प्रसादने. अर्थातच श्रीराम सक्षम 11 खानिवडे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव. धन्यवाद प्रमोद. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला आणि या पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर धावफलकावर 52 धावा याआधी 53 ची टोटल लागली होती आणि ती मॅच शेवटच्या बॉलवर 2 धावांवर गेली होती आणि ती मॅच तिथे संतोष मडवी यांना जिंकवली आपल्या टीमला. अगदी तसाच गोलंदाजीचा अटॅक इथे आपल्याला पाहायला मिळू शकतं का ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायचं आहे. नारायण वजे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला आणि त्याच्या समोर तेवढंच तगडं आव्हान उभं केलंय. नितीन सोमन ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर फलंदाज कल्पेश जो ओपन करण्याकरता आलाय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम, दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज नारायण वजे. पहिलाच बॉल तिथे रिव्ह्यू घेतला गेलाय, अंपायर्स रिव्ह्यू आहे. पंच थोडेसे संभ्रमामध्ये आहेत, कदाचित हाईट जास्त आहे का ते चेक केलं जाईल. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ बीमर, नो बॉल. पंचांकडनं तिथे नो चेंडूचा इशारा आला आणि अतिरिक्त धावसंख्येनं सुरुवात या डावाची झाली आहे. मात्र नितीन सोमनला पहिलाच बॉल फ्री हिट खेळण्याची संधी मिळते. षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र अगदी हाईट प्राप्त झाली. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. अतिरिक्त हाईटनं बाउन्स फ्लाइट बरोबर बॉल विकेटच्या मागे गेला. पहिले 2 बॉल, 1 नो तर 1 वाईट आपल्याला पाहायला मिळत आहेत नारायण वजेकडनं. पहिला चेंडू अजूनही प्रतीक्षेत आहे, जो कशा पद्धतीने हाताळला जाईल. इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करणारा गोलंदाज नारायण वजे या चेंडूवर कशा पद्धतीची कामगिरी करेल त्याकडे आपलं लक्ष निश्चित राहील. इथे मात्र हा बॉल खूप सुंदर पद्धतीने इनफिल्डच्या वरनं खेळलाय. थांबवणं कठीण आहे, वेग प्रचंड आहे, त्यामुळे बॉल जाईल सरळ सीमा रेषा पार. आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात इथे एका चांगल्या स्ट्रोकनं केली आहे नितीन सोमननं. चौकार. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. एखेरीस 6 धावा दाफलकावर आहेत. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे. विजयाकरता 53 धावसंख्येचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग अगदी योग्य तऱ्हेनं करावा हा हेतू मनामध्ये ठेवून फलंदाजी ती सध्या आपण पाहतोय. इथे क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. रन ना घेणं पसंत केलं, योग्य निर्णय घेतला. कारण हा एक असा फटका आहे त्यावर 1 रनचा मोह तो आवरता येत नाही नॉन स्ट्राईक एंडला आणि मग त्यामध्ये विकेट जाते. अगदी योग्य निर्णय, योग्य कॉलिंग ते गरजेचं आहे.
नितीन सोमन या आधीच्या मॅच मध्ये 13 बॉल 34 ची इनिंग त्यांना मैदानाच्या आतनं साकारली होती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तशीच एक इनिंग साकारण्याच्या प्रयत्नात आहे. बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला उचलून रिटर्न करतील 2 धावा सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जातील. या 2च्या मदतीनं धावा संख्या 8. ए गटामध्ये जर आपण पाहिलं तर महेंद्र समोसा एक असा खेळाडू राहिला ज्यानं गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये आपलं प्रावीण्य दाखवलं. बघूया बी गटामध्ये तसा कुठला खेळाडू जो समोर येतो जो नजरेमध्ये भरतो. कारण सर्वांच्या चर्चेमध्ये राहणारा खेळाडू आपण महेंद्र समोसा पाहिला ज्यानं 114 पेक्षा जास्त धावा त्या धाफलकावर 140 धावा त्यानं धाफलकावर लावल्यात आणि जवळपास 13 विकेट्स त्यानं आपल्या नावावर केल्यात. हा बॉल तिथे योगेशला हुंगारा देते. लॉंग स्टॉप मध्ये जातोय. नशिबाचा चौकार. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 4 न वाढताना 12 या आकड्यावर. नारायण वजेचं पहिलं षटक जे एका संकुचित धावफलकाची गरज होती मात्र ते नारायण वजेचं पहिलं षटक जर आपण इथे पाहिलं तर अगदी खर्चिक राहिलंय. 4 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावफलकावर 12 धावा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे फ्लाइंग स्लीप कडे वळाला. जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली ज्यामुळे धावफलकामध्ये वाढ होती आणि 13 धावा धावफलकावर. सिंगल डबल्स त्या सुरू राहणं हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. क्रिकेटच्या खेळाचा श्वास असं म्हटलं जातं सिंगल्स आणि डबल्सला आणि ते श्वास घेण्याचं काम तुम्हाला सातत्यानं करत राहावं लागेल जर तुम्हाला जिवंत राहायचंय. आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर एक सिंगल ती धावफलकावर आली ज्यामुळे धावसंख्या 13 पर्यंत जाऊन पोहोचली. चांगला बॉल इथे नारायण वजेचा. फलंदाज कल्पेशला शांत ठेवलं त्यानं. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू घेऊन गेला. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर कुठल्याही प्रकारचा गडी न गमावता नितीन सोमनच्या चांगल्या फलंदाजीच्या जोरावर किंवा 22च्या चौकाराच्या जोरावर आपण जर पाहिलं तर 13 पर्यंत जाऊन पोहोचलंय. येणारी 5 षटकं आहेत. जर फलंदाज इथे शेवटपर्यंत फलंदाजी करत राहिले तर या धावा खूप कठीण आहेत असं म्हणता येणार नाही. कारण प्रतिषटक 8 या सरासरीनं 40 धावसंख्येची गरज आहे. या 40 धावा धावफलकावर कशा पद्धतीने जोडल्या जातील ते तर प्रेक्षकांना पाहायचं आहे. मात्र या धावा जर डिफेंड करायच्या आहेत तर इथे विकेट त्या गरजेच्या आहेत. सातत्यानं नियमित अंतराळावर तुम्हाला तिथे झटके द्यावे लागतील जय हनुमान शिरवली या टीमला तर आणि तरच या मॅच मध्ये जागा निर्माण होऊ शकते. मयांक 11 जांभूळपाडा करता. मयांक 11 सध्या स्ट्रगल मध्ये आहे आणि या मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वर जर आपण कुणाला बसलेलं पाहिलं तर ती जय हनुमान शिरवली टीम आहे. अमित पाटील आज पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कुंदन मालवी चांगली गोलंदाजी केली होती या आधीच्या मॅच मध्ये. बागफटला गेला. जागा बनवली. पॉइंटच्या जवळपास क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फील्ड केलं 38 सर्कल नजीक 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 14 या आकड्यावर. अगदी अप्रतिम तंत्रशुद्धीची फलंदाजी सध्या मैदानामधनं आपण नितीन सोमनकडनं पाहताय. ऑन मेरिट बॅटिंग करतोय. कुठेही आताताईपणा नाहीये. ज्या चेंडूवर मोठा फटका खेळावा असा वाटतोय त्याच चेंडूला तो टार्गेट करतोय. जो चेंडू पाल्यामध्ये नाहीये किंवा ज्या चेंडूवर विकेटची शक्यता आहे त्या चेंडूवर फक्त सिंगल्स आणि डबल्स घेतोय. म्हणजे त्याची फलंदाजी यंगस्टर्सनं पाहण्यालायक आहे. खूप काही शिकण्यासारखं आहे यंगस्टर्सला या फलंदाजीमधनं. नितीन सोमन ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतनं खेळ करतोय बघा. तुम्ही मोठ्या इनिंग खेळू शकता मात्र प्रत्येक चेंडूवर षटकार मानून त्या मोठ्या इनिंग होत नाही. तिथे ज्या चेंडूवर आघात करणं गरज आहे त्या चेंडूचा वापर तुम्ही त्या मोठ्या फटक्याकरता केला पाहिजे आणि ते नितीन सोमन मैदानाच्या आतनं दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. किंवा याआधी एक एक्सपिरियन्स खेळाडू संजयला आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालं. तोही ऑन मेरिट बॅटिंग करून त्यानं रन जमवलं. यावेळेस मात्र कलात्मक एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4.
या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 18 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेस मात्र चांगला बॉल, तिथे अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, कल्पेशला जावा लागेल त्या बोटाप्रमाणे सरळ तंबूकडे, कारण विकेट मिळतीये, माघारी परतावं लागतंय खेळाडू बाल। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय अनिकेत, ज्याला पुढे प्रमोट केले वन डाऊनच्या स्वरूपाने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता धाडले गेले। नितीन सोमतची साथ त्याला मैदानामध्ये द्यायची आहे। समोर कुंदन मालवी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। पहिल्या ओव्हरमध्ये नारायण वजे थोडासा खर्चिक जरूर राहिला, मात्र या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर कुंदन मालवी कमबॅक करत असताना दोन टीम सध्या मैदानामध्ये आहेत। एका बाजूने जर आपण पाहिलं तर सचिनजी मालवी यांचा संघ तुम्ही मैदानामध्ये पाहताय मयांक 11 जांभूळपाडा, तर त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर जय हनुमान शिरवली, सागर भोईर आणि निलेश शेळका, दोन उत्तम क्रिकेटर्स जे संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आहेत। आणि सौरभ भोईर आणि निलेश शेळका यांच्या माध्यमातून हा संघ आपण प्रमोट झालेला पाहतोय। गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज कुंदन, आपल्या षटकातील शेवटचा बॉल। धावसंख्या जर आपण पाहिली तर 19। चांगला बॉल, अचानक उसळी घेतली, कुडलिन स्पॉटवर पडला आणि तिथनं अचानक टॉस झाला आणि टॉस झालं, त्याला हेरणं तिथे शक्य झालं नाही, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला। 2 ओव्हरचा खेळ इथे पूर्णत्वाला आला आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचली एकंदर 19। येणारी 4 षटक शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये 34 धावा या विजयाकरता तुम्हाला धावफलकावर जोडायच्या आहेत। आज जर आपण पाहिलं तर या चेंडू नंतर त्याबद्दल आपण जरूर बोलू। यावेळेस मात्र हा बॉल फुलर लेंथवर तिथे पिच केला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं। आज जर आपण पाहिलं तर विहा 11 हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि जिच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ते या स्पर्धेचे कार्याध्यक्ष सन्माननीय संजयजी किणी यांची सुकन्या आहे विहा। तिचा आज वाढदिवस आहे आणि तिला तिच्या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील। संध्याकाळी 4च्या सुमारास विहा या मैदानावर उपस्थित राहणार आहे आणि तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन ते या मैदानावर केलं जाईल। पुढचा बॉल, चांगला चेंडू थोडासा खाली राहिला, विकेटच्या मागे गेला, एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला। एकंदर 2 चेंडूचा खेळ आणि 2 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 20। शांत ठेवलंय आणि हे शांत ठेवणं परवडणार आहे, कारण तुमच्याकडे खूप जास्त बँक बॅलन्स नाहीये। जी काही टोटल आहे त्या टोटल बरोबरच मैदानाच्या आतनं लढावा लागेल, संघर्ष करावा लागेल तुम्हाला आणि तो संघर्ष कशा पद्धतीने होतोय ते प्रेक्षकांना पाहायचंय।
चांगला बॉल खोल टप्प्याचा तिथे एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. एकाच रनवर समाधान मानावं लागेल. 2 फ्रंटलाईन गोलंदाज आहेत नारायण वजी आणि कुंदन मालवी. नारायण पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा जरूर ठरला होता, मात्र वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळताना तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं अगदी कमालीचं प्रदर्शन सध्या मैदानाच्या आतनं करतोय. फलंदाजाला शांत ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न त्याच्या वतीने सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. हा बॉल चांगला आहे. दर्जेदार चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. फुल्लर लेंथवर चेंडूला पिच केलं आणि तिथे यॉर्कर लाईन ची जी लेंथ आहे अगदी तिथे बॉल डिलिव्हर करत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या 21 या आकड्यावर शांत राहतीये. 1-0 अगदी 10-10 असं तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळते. नारायण चांगला चेंडू आहे. नारायणचा पुन्हा एकदा विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. या पद्धतीने शांत जर ठेवलं तर मॅच मध्ये तुम्हाला तुमच्याकरता जागा निर्माण करता येईल, शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न करता येईल. मॅचला जर इथनं शेवटपर्यंत नेलं तर मग तिथे चांगली कामगिरी करत मॅचला जिंकता येतं. क्रिकेटमध्ये असंच आहे, तुमच्याकडे लो स्कोरिंग टोटल जेव्हा असते तेव्हा त्या मॅचला तुम्ही ढकलत पुढे न्या, शांत ठेवत पुढे नेण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी चांगली कामगिरी करत त्या मॅचला जिंकण्याचा प्रयत्न करा. आणि तेच सध्या मयांक 11 करत आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा बॅकलिपला खाली करायला भाग पडला. एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागेल कारण फिल्डिंग चांगली आहे आणि तदनंतर दोन्ही फलंदाज शांततेकडे जाताना पाहायला मिळाले. ओव्हर इथे समाप्त झाली नंबर 3 ची. 3 ओव्हर नंतर धावफलकावर 22. जी स्थिती पूर्वार्धामध्ये होती अगदी तशी स्थिती इथे निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये 21 वर 4 विकेट्स होत्या. इथे विकेट आल्या नसल्या तरी धावसंख्या 22च आहे. हे निश्चित विचारात राहील. ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. डीजे कडनं एक गाणे ऐकू. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरा. तीन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 3 ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिले तर धावसंख्या 21 आहे. 1 विकेटच्या पतनानंतर थोडासा स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे फलंदाजाचा असं म्हणायला हरकत नाही. जय हनुमान शिरवली ज्यांना 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, मात्र हा 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्यांच्या समोर खूप मोठे अडथळे ते येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण नारायण वजेनं आपली गुणवत्ता दुसऱ्या ओव्हरमध्ये दाखवली. कुंदन मालवीनं चांगली गोलंदाजी केली. आता अक्षय त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय. 18 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. 10.33 ही सरासरी तुम्हाला इथनं अधोरेखित करायची. अक्षय जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय, स्मॉल पॉकेट डायनामाइट असं म्हणू शकतो. अगदी दर्जेदार खेळ, दर्जेदार गोलंदाजी विशेष अक्षयची ओळख आहे. इथे वाईटचा इशारा अतिरिक्त बाहेर. आता मात्र येणारे बॉल शिल्लक आहेत. 18 रन्स बनवायचे आहेत. 30 एक एक्स्ट्रा रन इथनं इम्पॉर्टंट आहे, महत्वाची आहे. हे षटक खूप महत्वाचं असेल कारण कुंदन मालवीचं एक षटक वाचवून ठेवलंय. शेवटी स्लॉग ओव्हर मध्ये त्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण करावा हा मनसूबा आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र फुल टॉस मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे
मात्र या पद्धतीची हाराकिरी ती परवडणारी नाही आहे. एक एक विकेट इथे तुमच्याकरता इम्पॉर्टंट रन आहे. एक एक रन तुम्हाला इथे महत्वाचा आहे. झेल सोडला गेला, जीवनदान दिलं गेलं आणि त्याबरोबर रन्स मध्ये ही वाढ झाली. धावसंख्या 24 24 या आकड्यावर जाऊन पोहोचताना नितीन सोमन खूप काळ शांत आहे मैदानात. सिंगल आणि डॉट हेच त्याच्याकडनं पाहायला मिळालंय. आणखी एक चांगला बॉल. या आधीच्या मॅच मध्ये विध्वंसकडे विस्फोटक नितीन सोमन आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता, मात्र यावेळेस अगदी त्याला गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवलं असं म्हणायला हरकत नाही, कारण मागचे जवळपास 6 चेंडू त्यानं 3 धावा बनवल्या, त्याने 3 डॉट खेळलाय, त्यामुळे त्याला शांत ठेवलंय असं म्हणायला हरकत नाही. 7 ते 8 बॉल तो पूर्णपणे शांत आहे, कारण 12 बॉल मध्ये 9 वर तो बॅटिंग करतोय. हे परवडणार नाहीये, हे टीमला अडचणीमध्ये आणणार आहे. या पद्धतीचं प्रदर्शन तुमची टीम एका लो स्कोरिंग मॅच मध्ये स्ट्रगल मध्ये जाण्याची शक्यता आहे. हा फटका दमदार आहे. बॉलला हा उंची गाठली आहे, लांबी तेवढीशी नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे अक्षयने एक महत्वाची विकेट टिपून ही मॅच आता कठीण करण्याचा प्रयत्न केलाय. इथनं येणारे बॉल शिल्लक आहेत आता या मॅचचे 14 आणि या 14 बॉल मध्ये विजया करता रन्स बनवायच्या आहेत 29, कारण एक वाईटची रन या ओव्हर मध्ये आली आहे, त्यामुळे 29 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू 29. आता मॅच कठीण होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये 52 ची टोटल जी छोटी वाटत होती तिला आता मोठं केलंय गोलंदाजांनी. त्याचं कारण नारायण वजेनं हाताळलेलं षटक, ज्यामध्ये आल्या 3 धावा आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 बॉल मध्ये आल्यात त्या फक्त 2 धावा आणि एक महत्वपूर्ण नितीन सोमनची विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. सूरज मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. चांगला खेळ दाखवावा लागेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं, आपल्या षटकातील पुढचा बॉल अक्षय कडनं गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल ऑनसाइडला खेळला. एक सिंगलनं चेंडूला कन्वर्ट केलंय. आमचे एक्स्ट्रा खेळाडू थोडेसे सुस्तावलेत आणि त्यांचं म्हणणंही आहे की बसून बसून सुस्ती येते, मात्र एक चेंडू शिल्लक आहे आणि मी म्हणतो तुम्हाला बसण्याची संधी मिळाली, टीम मध्ये स्थान मिळालं ते खूप आहे, कारण संधी कधी मिळेल ते सांगता येत नाही आणि जेव्हा संधी मिळेल त्या संधीचं सोनं करा. एक पथुराचं उदाहरण आहे. मुंबई इंडियन्सनं खेळवलं, कधीही फर्स्ट क्लास क्रिकेट न खेळणारा तो खेळाडू एका क्लब कडनं खेळताना त्याच्यावर मुंबई इंडियन्सची नजर पडली आणि एका रिक्षावाल्याचा तो मुलगा केरळमधनं बिलॉंग करतो, तो मुंबईमध्ये आला आणि मुंबई इंडियन्स कडनं खेळताना पहिल्या मॅच मध्ये 3 विकेट्स त्यानं घेतल्या आणि त्यानंतर त्याची पाठ थोपटवताना महेंद्रसिंग धोनी पाहायला मिळाला की अगदी ते कमालीचं हत्यार मुंबईनं यावेळेस लॉन्च केलंय. अगदी अप्रतिम खेळ त्याचा पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. विजया करता इथनं येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि रन्स बनवायचे आहेत 28. 14च्या सरासरीने 28 ची गरज. येणारे 12 चेंडू आणि 28 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कुंदन मालवी, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचार्य केले गेले. मॅचला आणखी कठीण करण्याचा हेतू इथे ठेवलाय. अगदी योग्य तऱ्हेने गोलंदाजांचा वापर केला. कुंदन मालवीचं एक षटक वाचवून ठेवलं. ठाऊक होतं तिथे थोडंसं शेवटी आणखी प्रेशर क्रिएट करण्याकरता कुंदनचा वापर होऊ शकतो आणि अगदी योग्य त्याने ही मॅच हँडल करत असताना कर्णधाराची विशेष तारीफ करावी लागेल या मॅच मध्ये. ज्या पद्धतीनं हा सामना ते हँडल करतायत, फलंदाजी ती चर्चेचा विषय बनली आहे सध्या जय हनुमान शिरवली करता. एक मॅच सहजतेनं नितीन सोमननं जिंकवली. या मॅच मध्ये कोण परफॉर्म करील आता त्याकडे लक्ष आहे, कारण येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि रन्स बनवायचे आहेत 28. कुंदन मालवी आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल हवेत आहे. संधी आहे इथे आणि क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावर दस्तक. बॉल गेलाय सीमा रेषा पार
षटकारामध्ये परावर्तित झालाय 6. दिसते मी भारी राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा मानवरती ओके राईट फोटो काढतो असा होणार जने वातावरण टाईट मस्त खुशी मध्ये थँक्यू. या एका षटकारानं निश्चित वातावरण टाईट झालंय, कारण आतापर्यंत अगदी सुखकर प्रवास तो राहिला होता मयांक 11 जांभूळपाडाचा. यावेळेस पुन्हा एकदा कुंदनच्या विरोधामध्ये हात खोलले, बिटवीन द गॅप खेळलाय, वेगानं चाललाय, क्षेत्ररक्षकांना बीट करत बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. एका क्षेत्रात सातत्यानं दुसऱ्या बॉलवर चुकी झाली आहे. 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात, त्यामुळे आता समीकरण सोपं झालंय. येणारे चेंडू शिल्लक राहिले 10 आणि त्यामध्ये रन्स बनवायच्यात 18. कमेंट करत करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट राजा होणार मी इन्स्टाची स्टार हाय. दोन बॉल मध्ये 10 आल्यात. कुंदन मालवीला वाचवून ठेवलं होतं, मात्र त्याच्या विरोधातच आक्रमण सध्या मैदानाच्या आतनं पाहायला मिळतंय. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं करत असताना सूरज जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय आणि आपलं काम अगदी योग्य तऱ्हेने निभावत असताना, चोखपणे बजावत असताना, यावेळेस पावलांचं माप चुकलं असावं किंवा डोक्यामध्ये माजलेल्या विचारांचं काहूर त्याबरोबर गोलंदाजी करण्याकरता सक्षम नसावा म्हणून माघारी आलाय. नव्यानं सज्ज होईल, नव्यानं सुरुवात करेल या चेंडू करता कुंदन मालवी आणि त्याच्या विरोधामध्ये सूरज असा खेळ सध्या मैदानात आपण पाहतोय. 3 बॉल मध्ये 11 वर बॅटिंग करतोय सूरज. यावेळेस आणखी एक चांगला तडाखा, बॉल चाललाय मिड विकेटला क्लिअर करून सीमा रेषा पार. कुंदन मालवीच्या विरोधामध्ये आक्रमण सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे, कारण आता समीकरण येणारे 9 बॉल विजयाकरता 12 धावसंख्येची गरज. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती एकंदर 41 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, वेगानं चालला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. डबल करता कॉलिंग या वेगानं पुढे आलाय. इथे शक्यता आहे विकेटची आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेलाय. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. फलंदाज म्हणून दाखल झालाय. 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत या ओव्हर मधले, जे हाताळायचे आहेत गोलंदाज कुंदन मालवीला. चांगल्या रन्स त्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत जरूर जोडल्यात. यामध्ये आणखी ऍड होतील की विकेट मिळेल. क्षेत्ररक्षक जज करतोय, एक चांगला कॅच कॅरी करतोय, विकेट मिळतीये. इथे माघारी परतावं लागेल फलंदाजाला. आता मात्र येणारे बॉल शिल्लक राहिले 7 आणि रन्स बनवायच्यात 11. मध्ये थोडीशी तफावत पाहायला मिळते. आज थोडंसं उशिराने खेळ सुरू आहे, या गोष्टीची नोंद ठेवा, कारण
चौथी मॅच अजूनही सुरू आहे. ही मॅच संपेपर्यंत 4 वाजतील आणि त्यानंतर 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. पाच चेंडूचा खेळ, शेवटचा बॉल या ओव्हर मधला आहे. जो टाइमपास आहे तो कमी करावा लागेल, वेळ वाचवावा लागेल. शेवटच्या मॅचला त्यानं थोडासा व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे विनंती करतो इथे थोडीशी घाई करा. चांगला बॉल, तिथे हाईट फॅक्टर आहे, चेंडूची जी उसळी आहे ती विचाराधीन आहे. एक सिंगल आली, ओव्हर समाप्त झाली आणि इथे लेग बाईकच्या स्वरूपानं का होईना मात्र ती 1 रन धावफलकावर जोडणं गरजेचं आहे. येणारे शेवटचे 6 चेंडू आणि विजया करता 10 धावसंख्येची गरज आहे. ज्या हनुमान शिरवलीचा संघ या 10 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडतोय ते आपण पाहणार आहोत. मात्र इथे विनंती करतोय लगेचच पुढचा गोलंदाज आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे, कारण ऑलरेडी खूप उशीर झालाय. जो काही विचार विनिमय आपल्याला करायचा आहे तो लवकरात लवकर संपवा आणि नव्या गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सेट करा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 चेंडू मध्ये विजया करता 10 धावा. या आधी 9 धावा जेव्हाची गरज होती तेव्हाही स्वप्नील गोलंदाजीच्या ट्रॅकवर होता. इथे आता 10 धावसंख्येची गरज आहे आणि तेव्हाही स्वप्नीलच गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ती मॅच त्याने 1 बॉल 2 वर आणली होती आणि ही मॅच ही त्याच दिशेने घेऊन जाण्याचा मनसुबा आहे. एक चांगला बॉल तिथे त्याच्या वतीनं पाहायला मिळालाय. बॉल विकेट किपरच्या हातात, डॉट बॉल. आता 5 चेंडूचा खेळ, विजया करता 10 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. पाच चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. स्वप्नीलचा चांगला बॉल इथे आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. चांगला बॉल तिथे खोलो टप्प्याचा टाकला, समोरच्या बाजूने खेळला, क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर, जोपर्यंत फील्ड केला. एक सिंगलला डबलचा प्रयत्न, वेगानं दौड आणि तिथे तिसऱ्या पंचांची मदत. OUT बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल फलंदाजाला. विकेटचं पतन झालंय. 1च रन इथे कंप्लीट झाली आहे. आता येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 4 आणि या 4 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 9. येणारे इथनं 4 चेंडू. विजया करता 9 धावसंख्येची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये. डावीचा बॉल टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा. रोशन मैदानामध्ये दाखल झालाय आणि त्याला चांगला खेळ दाखवावा लागेल. मात्र सध्या तुर्तास स्ट्रायकर एंड कडे जर आपण पाहिलं तर महेश स्ट्रायकर एंड कडे आहे. इथनं बॉल शिल्लक आहे. 4 रन्स बनवायचे आहेत 8. ती एक रनआउट आली, ती रन मिळाली नव्हती. ती रन इथे गोलंदाजानं कव्हर करून दिली आहे, कारण एक अतिरिक्त बॉल त्याच्या वतीने इथे हाताळला गेला. 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. सर्वांच्या नजरा मॅच कडे आहेत. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर झेपावतोय. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. 2 रन तर इथे आता तिसरी ही मिळेल.
कारण शेवटपर्यंत त्याला बॉल हातामध्ये मिळालाच नाही. 3 रन इथे कंप्लीट झाले. या 3च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 48 या आकड्यावर. आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 3 रन्स बनवायचे आहेत 5. हा बॉल महत्वाचा असेल कारण या बॉलवर जर चांगला रन्स आला तर शेवटी प्रेशर कमी असेल. मात्र हा बॉल जर गोलंदाजानं चुकून इथे निर्धाव हाताळला तर मग मॅच जर आपण पाहिली तर ती अगदी हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता आहे. चला प्रत्येक बॉलवर कानमंत्र किंवा एकमेकांमध्ये संभाषण त्याकरता वेळ नाही कारण यानंतर आणखी 2 मॅचेस त्या आपल्याला खेळवायचे आहेत. यानंतरच्या दोन्ही संघ सज्ज राहायचे. ऑन युअर मार्क. चांगला बॉल तिथे खेळला गेलाय. अपील आहे मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागलाय बॉल. 1 रन आणि जीवाचा आकांत काय असतो ना तो तिथे पाहायला मिळाला. अगदी स्वतःला झोकून दिलं आणि नंतर 1 रन वाचवण्याचा प्रयत्न केला. येणारे 2 बॉल. आता 4 ची गरज आहे. कभी इधर कभी उधर अशा पद्धतीची स्थिती आहे. कधी या बाजूला मॅच येते कधी त्या बाजूने फिरतीये. हा बॉल काय असेल. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आजच्या ज्या 3 मॅचेस आपण जर पाहिलं ना तर त्या शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. इथे काय बॉल हाताळलाय. विकेट प्लम एलबीच्या साह्यानं माघारी परतवलंय. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता ती आहे 49. 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. गोल्डन डिलिव्हरी की गोल्डन 4. काय घडेल या मॅच मध्ये काय पाहायला मिळेल. याआधी एक मिसफील्ड झाली होती आणि ती मॅच गमवावी लागली होती. फुलटॉस मिळालाय. बॉल हवेत आहे. नारायण वदेच्या डोक्यावरनं चाललाय चेंडू. तिथे जोपर्यंत उचलला गेला 2 रन त्या कंप्लीट झाल्या आणि विकेट. इथे हा विजय साकारलाय. जबरदस्त खेळ. लाजवाब खेळ मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. लो स्कोरिंग मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा तो आपल्याला मैदानाच्या आतनं अनुभवता आलाय. मॅन ऑफ द मॅच जर कोणाला द्यायची झाली तर ती निश्चित गोलंदाज स्वप्नीलला द्यावी लागेल कारण शेवटचे 6 बॉल आणि 10 धावा ज्या त्याला डिफेंड करायच्या होत्या त्या 6 चेंडू 10 धावा त्यानं इथे डिफेंड केल्यात आणि तो स्वप्नील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या स्वप्नील मुख्य मंचावर आपल्याला मॅन ऑफ द मॅच चा जो मोमेंटो आहे तो देऊन आपला सन्मान इथे मुख्य मंचावरनं केला जाईल. चला लगेचच फील्ड सेटअप करून आपण मॅच सुरू करायची आहे. 6 चेंडू 10 धावा या मैदानावर डिफेंड करणं